ठाण्याचे ग्रामदैवत आणि शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री कोपिनेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. पहाटेपासूनच भगवान कोपिनेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. श्रावणी सोमवार असल्यानं महादेवाच्या दर्शनासाठी ठाणेकरांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं कोपिनेश्वर मंदिरात दाखल झाले. मंदिरात पूजा, अभिषेक आणि आरतीसाठी भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. हर हर महादेवच्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. याचवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांनीही पत्नीसमवेत श्री कोपिनेश्वर मंदिरात जाऊन भगवान महादेवाचं दर्शन घेतले. राजन विचारे यांनी महादेवाला अभिषेक करत पूजा केली आणि त्यानंतर महाआरतीतही सहभाग घेतला. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. विशेषतः श्रावणी सोमवार हा महादेवाच्या भक्तांसाठी श्रद्धेचा आणि भक्तीचा दिवस मानला जातो. त्यामुळे पहिल्या सोमवारी ठाण्यातील ऐतिहासिक कोपिनेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. राजन विचारे यांच्या दर्शनावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मंदिर परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. एकीकडे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगा तर दुसरीकडे महादेवाच्या जयघोषानं भारलेला मंदिर परिसर. अशा भक्तिमय वातावरणात ठाण्यातील श्रावणी सोमवार उत्साहात साजरा करण्यात आला. ठाणेकरांचं या ठाणे जिल्ह्याचं हे देवस्थान आहे आणि तुम्हाला माहिती असेल जवळजवळ 800 वर्षापूर्वी हे देवस्थान आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की ह्या पहिला सोमवार आहे आणि या पहिल्या सोमवारी लोक दर्शन करायला या ठिकाणी शिवभक्त येत असतात आणि एकच मागणं आहे की या संबंध महाराष्ट्राला, देशाला चांगलं ह्याचा चांगला विकास हो आणि सर्वांना चांगली बुद्धी दे असं श्री शंकरचरणी प्रार्थना करतो.